सोलापूर जिल्ह्यात उद्धव ठाकरे शिवसेनेचा बोलबाला नक्की आहे, पण शिंदे गट नेमकं कुठं आहे हे शोधूनही सापडत नाही। पदाधिकारी आहेत पण कार्यकर्ते मात्र अदृश्य आहेत। जे काही मोजके पदाधिकारी आहेत तेही गटातटात विभागले गेले आहेत। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कुठेही शिंदे गटाचं अस्तित्व कधीही जाणवलं नाही। मुळातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फारशी किंमत नसलेले काही जण केवळ पद मिळते म्हणून शिंदे गटात दाखल झाले आहेत। म्हणजे भूताला नव्हती बायको आणि हडळलेला नवरा, अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गटाची बांधणी झालेली आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका ऑइल मिलच्या उद्घाटनासाठी माढा येथे उपस्थित राहत आहेत। कार्यकर्त्यांचा अभाव, शोभेचे पदाधिकारी, गटबाजीचे आक्रमण, अशी शिंदे गटाची एकूण परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात आहे। नावाला फक्त शिंदे गट, प्रत्यक्षात पाहिलं तर इथे प्रत्येकाचा वेगळा गट आहे। म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तब्बल 7 गटमध्ये हा विखुरलेला आहे किंवा विस्कटून गेला आहे। खरं तर कसलं काम नाही, गटाचा प्रभाव जिल्ह्यात कुठेही नाही। जो तो काम करतोय तो फक्त आपल्या पोळीवर तूप कसं वळता येईल एवढ्यासाठीच। चरण चौरे यांचा एक गट, महेश साठे यांचा एक गट, सावंत कंपनी यांचा एक गट, करमाळ्याचे चिवटे यांचा एक वेगळाच गट, तर मनीष काळजे यांचा सोलापूरचा आणखी एक गट। कुणाचा कुणाला मेळ नाही, अशा अनेक गटांमुळे शिंदे गटाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होऊन बसली आहे। खरं तर एकनाथ शिंदे यांचीच ही मोठी फसवणूक आहे। मिरवणारे पदाधिकारी भलेही दिसत नसतील, पण गाव पातळीवर शिंदे गटाची शाखा नाही। मग शाखा नसलेली ही कसली संघटना आणि बिन कार्यकर्त्यांची हे कसले पदाधिकारी? नावाला फौजदार पण दाखवण्यापुरती ही फौज नाही। गाव पातळीवर शाखाच नसेल तर कुणाच्या बळावर हा गट निवडणुकीत आपलं अस्तित्व सिद्ध करणार? सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाचं अस्तित्व दिसतं ते फक्त सांगोला तालुक्यात, पण तेही फसवू आहेच म्हणा। कारण इतर पक्षातून घडलेलं नेतृत्व आयतं शिंदे गटाला येऊन मिळालेलं आहे। तिथं शहाजी बापू पाटील यांचा एक गट आहे, पण या गटात ही सगळी सरमिळल आहे। एवढी पक्षाचेही कार्यकर्ते शहाजी बापू यांच्या वरचणीला दिसतात। खोबरं तिकडं चांगलं असं या नायाने सर्व कार्यकर्ते मिरवतातच। सोलापूरच्या पश्चिम भागाकडे शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत की नाही हे सुद्धा दिसून येत नाही। याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंढरपूर भागाचे तालुकाध्यक्ष। तसं पाहिलं गेलं तर निष्ठेने काम करणारा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता शिंदे गटात आहेत का? हाच सर्वात मोठा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे। जिथे निष्ठा नसते तिथं कुठलीही संघटना फार काळ टिकून राहत नाही। ती केवळ लाभार्थ्यांची मलिदा गँग बनून जाते। सोलापूर जिल्ह्यात ही मलिदा गँग बनून गेली आहे। याची जाणीव अजूनही एकनाथ शिंदे यांना झाली नसेल का? सत्तेत नसेल तेव्हा फुकट फौजदार कुठे असतील? तसं पाहिलं गेलं तर गाव पातळीवर शाखा प्रमुख किंवा गट प्रमुख हेही काही भागात दिसून येत नाही। हे सर्व चित्र पाहिल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या जिल्हाध्यक्ष सह तालुकाध्यक्षांना खडे बोल सुनावणार का? तर काही पदाधिकारी सत्ता असल्याच्या कारणाने शिंदे गटात प्रवेश केले असल्याची देखील माहिती मिळत आहे। माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी देखील प्रवेश केल्यानंतर त्यांना ओबीसीचे पश्चिम महाराष्ट्रपदी निवड करण्यात आली। त्यांचं कार्य पाहता खरंच एवढी मोठी जबाबदारी पेलेल का? जरी पक्षाने महाराष्ट्राची जबाबदारी दिली पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली असली तरी त्यांचं मात्र मोहोळ शहर सोडून त्यांचं कार्य अथवा कुठेही जास्त नाव चर्चेत नसल्याचं दिसून येतंय। तर काही नेते आपल्या भागाकडे लक्ष न देता मुंबईच्या दौऱ्याकडे लक्ष असून फक्त आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवण्यासाठी धडपड करत असल्याचं दिसून येत आहे।
हे सर्व प्रकरण पाहता एकनाथ शिंदे जाता जाता आपल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचणार का, हेही पाहावे लागणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिंदे गट हा केवळ नावापुरता अस्तित्वात आला आहे. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. हे असंच चित्र चालत राहिलं तर सोलापूर जिल्ह्यात या गटाला ना वर्तमान ना भविष्य. हा गट उदयाला येऊन 3 वर्षे होऊन गेलेत. पूर्ण सोलापूर जिल्ह्यात गटबाजीनेच हा गट कधीच गिळंकृत केला आहे. मग अशा पदाधिकाऱ्यांना घेऊन एकनाथ शिंदे नेमकं यातमध्ये साध्य काय करणार, उत्तर नसलेला हा प्रश्न आहे. पाहत रहा. कॅमेरामन अतुल पवारसह मी भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, सोलापूर.